श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, सुवर्णा किचन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आज आहे श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार. पूजा मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पहिल्या सोमवारची पण मी पूजा केली, पण त्याच्या काही कारणास्तव व्हिडिओ बनवू शकली नाही. तर आज श्रावण सोमवार आहे, मला पण उपवास असतो, पण घरच्या बाकींसाठी मी इथे छान थालीपीठ करून घेत आहे. टिफिनमध्ये सुद्धा मी हेच देणार आहे. थोडे जास्त प्रमाणातच केलं ज्याने पोटभर खाता येईल असेच मी थालीपीठ इथे करून घेणार आहे. तर आज जिज्ञासाचाच टिफिन आहे, कारण मंदारला ताप आहे, तर तो शाळेत नाही जाणार आहे. तर हे थालीपीठ आमच्याकडे सगळ्यांना आवडतात. या डोसाच्या तव्यावरच मी असे थालीपीठ करून घेत असतात, छान बनतात आणि सगळ्यांना आवडतं आमच्या इथे हे थालीपीठ कशाचे ते तुम्ही आम्हाला सांगा. तर आणि छान गरमागरम थालीपीठ आता जिज्ञासाच्या शाळेच्या टिफिन मी इथे भरून घेत आहे. काही थालीपीठ मी केलेले आहे, काही ठेवले आहे. तिच्या शाळेत जायची वेळ झालेली आहे, तर तिचा टिफिन अशा पॅक केलं. थोडे दाण्याचे दाणे होते, ते सुद्धा मी त्यामध्ये टाकून घेतलेले आहेत. अशा प्रकारे तिचा टिफिन पॅक झाला आणि आता मी तिला शाळेत जाण्यासाठी रेडी करते. तर इथे मी तिची छान तयारी करून देत आहे. तयारी करताना पण थोडं तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं, कारण तिच्या केस खूप गुंतात आणि केस करताना आग झाली, तर ती थोडं रडत होती. तुम्ही हळूच करत होती, फक्त तुम्हाला व्हिडिओमध्ये फास्ट दिसलं. तर तिने आता स्वतःच आपल्या बुटं पॉलिश करून घेतले आणि शाळेत जायला निघाली. ती गेल्यानंतर मग मी सगळं स्वच्छ केलं, रांगोळी वगैरे काढली, अंघोळ केली आणि त्यानंतर साडी वेअर केली आणि मग पुन्हा पूजेची ताट मी इथे सजवून ठेवलं. तर बघा मी या पूजेच्या ताटात काय काय घेतलं आहे. तर एक फुलांचा हार आहे, दूध आहे, तुपाचा दिवा, तेलाचा दिवा, तीळ आहे. आज शिवमुख तीळ असल्यामुळे आणि दुसऱ्या साईडने मी छान 108 बेलपत्र घेतलेले आहे. आजच्या दिवशी मी 108 बेलपत्र पिंडावरती वाहत असते. तर आता मी पूजेला बसली, तिथे पाटावरच मी पूजा मांडून घेणार आहे. तर ती जागा मी स्वच्छ पुसून घेतली. तिथे थोडे अष्टगंध टाकून पाट ठेवून वरती छानसा असा स्वच्छ असा कपडा मी तिथे ठेवलेला आहे आणि पाटावरतीच मी पूजा मांडून घेणार आहे. तर आता इथे मी थोडे तांदूळ टाकलेले आहे. तिथे मी गणपती मांडणार आहे. तर माझा गणपती आम्ही सुपारीचा गणपती मांडत असतो. तर इथे मी खायचे पानं घेतले. तर तुमच्या इकडे काय म्हणतात तर ते मला सांगा. आमच्या इकडे हिला खायचेच पानं म्हणतात. त्यानंतर मी एक शिक्का ठेवलेला आहे आणि त्यावरती अशी सुपारी पंचामृतने धुवून म्हणजे ठेवणार आहे. तेच म्हणजे गणपती म्हणून मी तिथे मांडणार आहे. ते म्हणजे प्रत्येक पूजेच्या आधी मी असाच पूजा म्हणजे विडा ठेवत असते, सुपारीचाच गणपती ठेवत असते. तिथे एक अष्टदळ मी इथे ठेवलेले आहे. त्याला मी चंदन थोडं भस्म टाकलेलं आहे, कारण शंकरजीला पांढरंच हवं असतं, पांढरंच चालतं म्हणून तिथे आणि थोडे तांदूळ घातले आहे. आता मी इथे छान माझ्या शंकरजीची पिंड आहे ती दह्या तुपाने आणि पंचामृतने सगळं धुवून घेतलेलं आहे, पाणी टाकून वगैरे. तर तो थोडा व्हिडिओ तुम्हाला कॅमेरा सेट न झाल्यामुळे तुम्हाला बरोबर दिसलं नाही, पण छान पिंड माझ्याकडे आहे. आता हे पिंडाची पूजा करण्याच्या आधी मी इथे गणपतीची पूजा करून घेत आहे. हळद कुंकू लाल फूल पाहून मी गणपतीची पूजा करून घेतली, कारण कुठल्याही देवाच्या पूजा करायच्या आधी गणपतीची पूजा करायची असते आणि गणपतीची पूजा करून घेतली आहे. थोडे इथं प्रसादासाठी मी दूध पण ठेवलेलं आहे. तर हे पिंड तुम्हाला छान आता मी हे पिंडाची पण पूजा करून घेत आहे. आज आहे शिवमुख तीळ आहे, तर मी तीळ असे आधी बेल व्हायच्या आधी मी शिवमुठ तीळ वाहून घेतली, थोडं भस्म लावून घेतला आणि जो तयार केलेला फुलांचा हार होता तो पण मी इथे चढवून घेतलेला आहे. आणि त्यानंतर मी पूर्ण जे 108 बेलपत्र आहे ते पाहून घेणार आहे. तर मी प्रत्येक श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी 108च बेलपत्र वाहत असते आणि ओम नमः शिवायचा मंत्र म्हणून जप करून मी पूर्ण 108 बेलपत्र मी शिवपिंडावर छान वाहून घेते. अशा प्रकारे मी जी श्रावण सोमवारची पूजा असते. माझे बेलपत्र वाहून झाले. इथे तुम्हाला एक दिवा दिसत असेल तुपाचा, तर तो
आहे 16 वातींचा दिवा आहे. म्हणजे श्रावण महिन्यासमोर मी 16 वातीचा दिवा लावत असते. आता माझी सगळी पूजा करून झालेली आहे. आता मी आरती करून घेते आणि अशा प्रकारे माझी छान पूजा आणि घरात जर पूजा असली तर घर पण छान प्रसन्न वाटते, पॉझिटिव्हिटी येतात. आज श्रावण सोमवार आहे त्यामुळे मंदिरात पण खूप गर्दी असतात. मी जाणार होती पण काही कारणास्तव जाऊ शकली नाही. तर आता आरती पण माझी झाली आहे आणि ही बघू शकता तुम्ही माझी पूजा. बरोबर कॅमेरा सेट न झाल्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल, त्याबद्दल क्षमता. आता मी हा माझा सायंकाळचा व्हिडिओ आहे. सायंकाळी मी सगळा स्वयंपाक करून घेतला, नैवेद्य दाखवला, त्यानंतर आरती करून उपास सोडून घेईन. मी एक गोड पदार्थही बनवला, पोळी. आज काहीतरी गोड बनवायचं म्हणून नैवेद्याला तिळाची पोळी बनवली. तर मैत्रिणींनो, माझा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला तर कमेंट्समध्ये सांगा आणि प्लीज मला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.